कार्यक्रम आल्यामुळे मला बाहेरगावी जायला लागलं, परंतु आपल्या ज्या समस्या आहेत त्याच्याबद्दल मला पूर्णपणे कल्पना आहे. लवकरच आम्ही एक वेगळं धोरण हे महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक धोरण आणतोय, ज्याच्यामध्ये प्रत्येक केंद्रामागे एक स्पोर्ट्स टीचर आणि कला आणि आपल्या इतर ऍक्टिव्हिटीजसाठी शिक्षक असे आम्ही त्या ठिकाणी अपॉइंट करण्याचा विचार करतोय. मला कल्पना आहे की मध्यंतरीच्या काळामध्ये ह्याच्यामध्ये एक धोरण नसल्यामुळे आमचे जे MPSC आहे, ज्याला आपण समग्र शिक्षा म्हणतो, त्याच्यामधून आपल्यापैकी अनेक लोकांना त्या ठिकाणी घेण्यात आलेलं आहे. परंतु कशा रीतीने आपल्याला जास्तीत जास्त न्याय देता येईल आपण निश्चितपणे ह्याच्यासाठी प्रयत्न करू आणि लवकरच ह्याच्या संदर्भातलं धोरण सुद्धा आम्ही जाहीर करू. मी जरी प्रत्यक्ष आपल्याकडे येऊ शकलो नसलो तरी आपल्या शिष्टमंडळाला मी वेळ देईन आणि आपल्या अडचणी समजून घेऊन त्याच्यातून आपण मार्ग काढू एवढं. आणि मागच्या वेळेला सुद्धा बोर्डाच्या एक्झामच्या वेळेला सुद्धा काही प्रश्न आलेले होते, त्यावेळेला सुद्धा मी ते लगेच सोडवण्याचा प्रयत्न केलेला होता. पुढच्या काळामध्ये मुलांचा सर्वांगीण विकास होत असताना आपली त्याच्यामधली भूमिका फार महत्वाची असणार आहे आणि त्याच्यामुळे मी आपणा सर्वांना मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो. लवकरच मी आपल्या शिष्टमंडळाला भेट देईन आणि त्यांच्याशी चर्चा करून आपल्या विविध समस्यांवर मार्ग काढेन याचं मी आपल्याला आश्वासन देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.